लग्नाच्या रेशीम गाठी जुळल्या, पण दिल्लीतल्या एका रिसेप्शनमध्ये राजकीय रेशीम गाठींची चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शनला दिल्लीतल्या दिग्गज राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपर्यंत तर राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींपासून शरद पवार, जयंत पाटील आणि अनिल देशमुखांपर्यंत अनेक नेते एकाच ठिकाणी दिसले. विशेष म्हणजे मोदी आणि शरद पवारांची भेट झाली. मोदी आणि रोहित पवार यांच्यातही संवाद झाला. त्यामुळे हा सोहळा राजकीय चर्चेचा विषय ठरलाय. पाहूयात दिल्लीतल्या या रिसेप्शनमध्ये नेमकं काय घडलं. दिल्लीत मोठ्या थाटामाटात रेवती सुळे आणि सारंग लखानीचा रिसेप्शन सोहळा पार पडला. हा सोहळा लग्नाचा असला म्हणजेच लग्नाच्या रिसेप्शनचा असला तरी चर्चा मात्र राजकीय भेटीगाठींची सुरू आहे. कारण रिसेप्शनच्या निमित्तानं दिल्लीत राजकीय गाठीभेटींचं जणू मिनी अधिवेशनच भरलं होतं की काय, हा प्रश्न त्यातल्या काही गाठीभेटी बघून पडतोय. आता रिसेप्शनमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींची एंट्री तुम्हीच बघा. पंतप्रधान मोदींसोबत एसपीजीचे कमांडो तर आहेतच. थोडं बारकाईने बघितलं तर मोदींच्या आजूबाजूला कोण कोण मंडळी आहे हे सांगायला वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. तुम्ही बरोबर ओळखलं. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत ज्यांनी एकत्र विमान प्रवास केला तेच ते जयंत पाटील. जयंत पाटील पंतप्रधान मोदींसोबत आहेत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख पंतप्रधान मोदींच्या मागे दिसत आहेत. म्हणजे रिसेप्शन एक, पण राजकीय उपस्थिती मात्र ऑल पार्टी. जयंत पाटील आणि अनिल देशमुखांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. त्यानंतर रिसेप्शन हॉलमध्ये येताच मोदी थेट शरद पवारांकडे गेले. दोघांमध्ये काहीतरी सोफ्यावर बसून चर्चा सुद्धा झाली. आता शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यातल्या चर्चेचा सुगावा आपल्याला लागेल का? तर अजिबात नाही. आता चर्चा नेमकी कशावर झाली ते काय आपल्याला सांगता येणार नाही, कारण हे कळण्यासाठी कदाचित लग्नाच्या जेवणापेक्षा राजकीय मेन्यू आपल्याला बघावा लागेल. आता दुसरा व्हिडिओ बघा. नरेंद्र मोदी रेवती सुळे आणि सारंग लखानींसोबत संवाद साधतायत आणि त्याच वेळी सुप्रिया सुळे कोणाला घेऊन येत आहेत तर रोहित पवारांना त्या थेट मोदींसमोर घेऊन आल्या. आणि मग काय, रोहित पवारांनी सुद्धा वेळ न दवडता मोदींसोबत हास्यसंवाद सुरू केला. आता इथे सुद्धा दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते त्या दोघांनाच ठाऊक. पण चेहऱ्यावरचे हावभाव पाहता चर्चा फक्त कसं काय आणि ठीक आहे ना किंवा जेवण झालं का एवढ्यावर तर अजिबातच थांबली नसावी. मग पंतप्रधान मोदींनंतर एंट्री झाली ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची. अमित शहांपाठोपाठ गांधी कुटुंब देखील रिसेप्शन सोहळ्यात दाखल झालं. त्यामध्ये प्रियंका गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधीही होते. आता अमित शहा आणि गांधी हे दोन्ही नेते संसदेत एकमेकांसमोर किती येतात हा वेगळा मुद्दा. पण रिसेप्शनमध्ये मात्र स्टेज एकच, फोटोशूट एकच आणि योगायोगाने दोघांची उपस्थिती सुद्धा एकाच ठिकाणी. थांबा, त्यानंतर आता तिसरा व्हिडिओ बघा. मोदी अमित शहा नंतर स्टेजवर आले आहेत राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी. सत्ताधाऱ्यांचा नंबर आधी. आता स्टेजवर नवरा नवरी सोबत फोटो काढायचं म्हटल्यावर कशा रांगा लागतात आणि कशी चढाओढ असते तुम्हाला सांगायची गरज नाही. इथे सुद्धा तसं झालं का हा प्रश्न पडतोय, कारण इथे सत्ताधाऱ्यांचा नंबर स्टेजवर जाण्यासाठी आधी लागला आणि विरोधकांचा नंबर सत्ताधाऱ्यांच्या नंतर. म्हणजे रिसेप्शन मध्ये सुद्धा प्रोटोकॉलचा राजकीय रंग काही सुटलेला दिसत नाहीये. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांनी फोटोशूट केल्यानंतर शरद पवारांची सुद्धा भेट घेतली. सोनिया गांधींनी तर शरद पवारांच्या शेजारी बसून त्यांच्याशी गप्पाही केल्या. आता या सगळ्या भेटीगाठींचा अर्थ काय कुणी सांगावं. आता कदाचित फक्त शुभेच्छाही असतील, कदाचित जुन्या आठवणी असतील, किंवा मग या रिसेप्शनच्या निमित्तानं काही नव्या राजकीय रेशीम गाठी सुद्धा जुळत असतील. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचं लग्न झालं. रिसेप्शन सोहळा सुद्धा दिमाखात पार पडला. पण लग्नाच्या या सोहळ्यापेक्षा दिल्लीत रंगलेल्या राजकीय गाठीभेटींची चर्चा आता जास्त रंगते आहे. म्हणजे थोडक्यात काय तर नवविवाहितांच्या रेशीम गाठी जुळल्या, मात्र रिसेप्शनमध्ये राजकीय रेशीम गाठी जुळल्या का याची चर्चा आता सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.